येणाऱ्या 5 महिन्यात मोदी सरकार हे पडू शकते. बघूया कसे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नोव्हेंबर मध्ये जे इलेक्शन चालू आहे, सरकार वाढवण्यासाठी 122 सीट पाहिजे. सध्याच्या घडीला एनडीए कडे 125 सीट आहेत. आता फक्त 3 सीटांचा विचार आहे. पण प्रशांत किशोरच्या प्रचारातून असे समजते की बीजेपी सहजपणे हे 3-4 सीट गमावू शकते. कारण का नितीश कुमारला मुख्यमंत्री बनायला राहुल गांधी आणि तेजस्वीचा सपोर्ट घ्यावाच लागेल. त्याच्या बदले त्या 12 एमपींचा सपोर्ट मोदी सरकारकडून वापस घेतील. पण प्राईम मिनिस्टर बनायला 272 सीट लागतात. आता इथं काँग्रेसचे 2 मास्टर स्ट्रोक आहेत. चंद्रबाबू नायडू त्या 16 सीटांना होम मिनिस्टर किंवा पीएम ऑफर घेऊन सरकार पाडू शकतात. दुसरे एकनाथ शिंदे त्या 7 सीटांना महाराष्ट्राचा सीएम किंवा कोणाला मिनिस्टरी द्यायची ऑफर देऊ शकतात. त्याचबरोबर चिराग पासवानलाही मिनिस्टरीचा ऑफर घेऊन सोबत नेऊ शकतात. हे 12 पीएम एनडीएच्या विरोधात जर गेले तर मोदी सरकार पडू शकते. अशाच राजकीय घडामोडीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.